चौपट फुलणारे तांदळाचे पापड बनवण्यासाठी वाटीभर तांदळाचं पीठ घ्यायचे आणि त्यानंतर कढईमध्ये 1.5 वाटी पाणी, पाव चमचा मीठ, पाव चमचा पापड खार टाकून पाण्याला उकळी आणायची। उकळी आल्यानंतर या पाण्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून 1 मिनिट झाकण ठेवायचे। 1 मिनिटानंतर पाण्यामध्ये तांदळाचं पीठ छान मिक्स करायचे आणि 3 मिनिट मंद आचेवर हे पीठ वाफून घ्यायचे। वाफून झाल्यानंतर हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि एकदम सॉफ्ट असं हे पीठ हाताने मळून घ्यायचं आहे। पीठ छान मळून झाल्यानंतर मळलेल्या पिठाचे 2 भाग करायचे आणि या पिठाला सिलेंडर आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर बॉबी पापड बनवण्यासाठी आपल्याला साच्यामध्ये चाळणी टाकून घ्यायची आणि या पिठाचे आपल्याला छान असे बॉबी पापड बनवून घ्यायचे। सर्व बॉबी पापड बनवून झाल्यानंतर हे बॉबी पापड आपल्याला छान वाळून घ्यायचे। तर वाळल्यानंतर आता हे बॉबी पापड मी तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते। तेलामध्ये टाकताच तुम्ही बघू शकता बॉबी पापड चौपट फुललेले आहेत। तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।